नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. तर आजचा व्हिडिओ आपला खूप महत्वाचा आहे. तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. कुठं पण अर्धवट व्हिडिओनी पूर्ण माहिती मिळत नाही, तर पूर्ण व्हिडिओ पाहत चला. का आता हे आपले उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर प्रमाणात आहे ना उष्णता वाढलेली आहे आणि ही उष्णता आपल्या कोंबड्यांना लय भरपूर प्रमाणात जाणवते. म्हणून मी आज आहे ना त्यांना आहे ना आज हा ऊसाचा रस देणार आहे आणि ऊसाचा रस मी कसा देणार आहे ते पण पहा. ऊसाच्या रसाची कारणे पण सांगणार आहे. तर ऊसाच्या रसाचं तर प्रथम कारण काय होतं की त्यांची ना ऊर्जा भरपूर प्रमाणात वाढते आणि ह्या दिवसामध्ये आहे ना कोंबड्या आपल्या कमी पाणी जर पिल्या तर त्यांना आहे ना पातळ विष्ठा पण होती, भरपूर प्रमाणात पातळ विष्ठा होती. तर ती होऊ नये म्हणून त्यांच्या शरीरात भरपूर प्रमाणात पाणी टिकून राहावं म्हणून आपण त्यांना आज ऊसाचा रस पण देणार आहे. तर आपण तर त्यांना ओआरएस देतो, कॅल्शियम पावडर देतो, परत इलेक्ट्रोल पावडर पण देतो. तर कालच त्यांना मी ओआरएस दिलं होतं. ओआरएस नी सुद्धा आहे ना त्यांच्या शरीरातलं पाणी टिकून राहतं आणि आपल्या कोंबड्या आजारी पडत नाही. आणि जेवढं थंड त्यांच्या पोटात जाईन हे आपल्याला पाहायचं. का तर आपल्याला आपण जर त्यांची काळजी जर घेतली तर ती आपली काळजी घेणार आहेत. तर ह्या ऊसाच्या रसाने आहे ना काय होतं, ह्या दिवसात जर पाणी जर त्यांच्या शरीरात जर कमी असलं तर पाण्याची कमतरता पण हा ऊसाचा रस भरून काढतं. त्यांची ऊर्जा पण भरपूर प्रमाणात वाढते आणि डिहायड्रेशन पण टाळला जातो. का तर कमी पाणी प्यायल्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये पण आहे ना भरपूर पाणी पितात त्या, पण थंड पाणी जर दिलं तर त्यांच्या शरीरात भरपूर प्रमाणात उष्णता कमी होती. तर लिंबू पाणी देतोच आपण रेग्युलर. तर जे म्हणजे सारखं आपण कंटिन्यू पण या उन्हाळ्यामध्ये आहे ना लिंबू पाणी जर दिलं ना तर त्याचा आपल्याला चांगलाच रिझल्ट मिळतो. त्याच्यामुळे ना आपल्याला आहे ना लिंबू पाणी पण देणं खूप गरजेचं आहे. तर आज मी काय केलंय, हा ऊसाचा रस पण त्यांना देणार आहे आणि ह्या ऊसाच्या रसाचं प्रमाण मी प्रथम तुम्हाला सांगणार आहे. जर जास्ती जर दिलं नाही हा ऊसाचा रस तर आपल्या कोंबड्यांना जुलाब होण्याची पण शक्यता आहे. तर त्याचं देण्याचं पण प्रमाण आहे आणि आठवड्यातून फक्त आपल्याला एकदाच द्यायचंय, जास्ती प्रमाणात द्यायचं नाही. आणि या दिवसात जेवढं थंड वातावरण कोंबड्यांना राहीन आणि जे थंड पोटात जाईन त्यांच्या, तर हे आपल्याला बघितलं पाहिजे. आता मी काय केलेलं आहे, आता ही बारदानं लावलेली आहेत मी. आता 2-3 दिवस झाले, दिवसातून आहे ना 2-3 वेळा आहे ना आपण आहे ना ह्या बारदानाला बघा. आता मी सकाळीच पाणी मारलेलं आहे, तर अजून ओलीच आहे ती. दिवसातून 2-3 टाइम मी बारदानाला पण पाणी मारते. का तर आपली बाहेरची हवा आहे ना गरम असते आणि गरम असल्यामुळं काय होतं, ह्याच्यातून आतमध्ये गेल्याच्या नंतर ती थंड होऊन जाते. म्हणून आहे ना आपल्याला बारदानाचा वापर जास्ती प्रमाणात आपल्याला शेडला करायचा आहे आणि आहे ना आपल्या कोंबड्यांची काळजी घ्यायची. आणि बाहेरची जी हवा जी आतमध्ये जाती तर ती जास्ती प्रमाणात गरम असती. तर त्याच्यामुळे आहे ना आपल्या कोंबड्यांना ह्याच्यापासून भरपूर प्रमाणात गारवा मिळतो. मी दिवसातून 2-3 टाइम ह्याला मी पाणी मारते आणि तुम्ही पण तेच करा. आणि आता आज मी काय करणार आहे, हा ऊसाचा रस देणार आहे. ऊसाच्या रसामध्ये मी काय केलेलं आहे, काळं मीठ टाकलेले, काळं मीठ टाकले आणि लिंबू टाकणार आहे चिरून. तर लिंबामुळे सुद्धा आहे ना त्यांची एनर्जी टिकून राहते. म्हणून आहे ना आपल्याला आहे ना ह्या 5 लिटर पाण्यामध्ये आहे ना आपल्याला आहे ना 2 लिंब टाकायचे. आता 11 वाजलेले आहेत तरी पण एवढ्या प्रमाणात आपल्याला गरम होतंय म्हणल्याच्या नंतर त्यांना किती गरम होत असेल. दिवसभर त्या आहे ना अशा पंख आहे ना पसरून अशा बसलेल्या असतात. त्याच्यामुळं काय होतं, त्यांना आहे ना खाल्लेलं पण व्यवस्थित पचत नाही आणि जास्ती पातळ विष्ठा होती. त्याच्यामुळे त्यांच्या पोटामध्ये ना जास्ती करून जेवढं थंड जाईल ना त्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. लिंबू पाणी तर रोजचं जरी दिलं ना तरी पण काही फरक नाही. रोजचं 1 लिंबू आपल्या पाण्यामधून जर त्यांना दिलं ना तर त्याचा तर आपल्याला रिझल्ट चांगलाच मिळतो. आज लिंबू पाणी झालं, उद्या ओआरएस झालं, ग्लुकोज पावडर झालं. आपल्याला आहे ना कायम स्वरूपात आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला त्यांना देणं खूप गरजेचं आहे. आपण जर त्यांची काळजी जर घेतली तर ते आपली काळजी घेणार आहेत. म्हणून आपल्या कोंबड्या आजारी पडू नयेत म्हणून आपल्याला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करायचा. आता हा ऊसाचा रस आणि एकदम थंड मी फ्रीज मध्ये ठेवले, एक मोठं पातेलं भरून फ्रीज मध्ये पाणी ठेवलं होतं.
तर ते पाणी आणि हा थंड एकदम रस आहे. त्याशिवाय आहे ना हा ताजा रस आहे. आता लगेच मी रसाच्या गुराळामधून करून आणलेला रस आहे. आपल्याला शिळा रस पण द्यायचा नाही, ताजा ताजाच रस द्यायचा. शिळ्या रसाने सुद्धा आपल्या कोंबड्यांना जुलाब होऊ शकतात, म्हणून आपण तर पहिली ही पण काळजी घेतली पाहिजे. जर व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कोंबड्यांची अशीच काळजी घेत चला. आता मी त्यांना देणार आहे, बघा आपल्या कोंबड्या किती आवडीने पितात. आता हे झालं आपल्या ऊसाच्या रसाचं. समजा आज मी तुम्हाला दाखवले, पण एक कारण म्हणजे अजून काय आहे की आपल्या कोंबड्या आहेत ना जास्ती गरम होतं त्या टायमाला आहे ना, त्यांना आहे ना असं पसरट भांड्यामध्ये आहे ना असं पाणी ठेवायचं. म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये आहे ना आपल्या कोंबड्या जाऊन आहे ना उभ्या राहतात. आता आहे ना दुपारची वेळ झाली ना की कोंबड्या आहे ना ह्या पाण्यामध्ये आहे ना जाऊन आपल्या उभ्या राहतात, पाय ठेवून उभ्या राहतात. म्हणून असं आहे ना पसरट भांड सुद्धा आपल्याला आहे ना ठेवणं आपल्या शेड मध्ये खूप गरजेचं आहे. आता ही लिंब मी त्याच्यात टाकून ठेवलेली आहेत का तर या दिवसामध्ये आहे ना काय होतं, लिंब आहे ना लगेच सुकतात. म्हणून मी त्यांना आहे ना रोज लिंबाचं पाणी सुद्धा देते आणि रोजच्या रोज हे पाणी सुद्धा बदलते. भांडी आपण सकाळी स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत, त्याच्यामुळे आहे ना मी आता त्यांना देणार आहे. आपल्याला जेवढी काळजी घेता येईल तेवढी. आता आहे ना हे बघा ही विष्ठा आहे त्यांची ना, ही अशी पातळ पातळ विष्ठा करतात आणि ही अशी जर विष्ठा जर त्यांना जर झाली तर त्यांच्या शरीरामधलं आहे ना भरपूर प्रमाणात आहे ना त्यांची हे होती, ऊर्जा कमी होती आणि कोंबड्या आपल्या एकदम हलक्या हलक्या लागतात. त्याच्यामुळे आहे ना त्यांच्या शरीरामध्ये जेवढं थंड जाईल ना तेवढं आपल्याला बघायचंय. त्यांना थंड दिलं ना की त्यांचे विष्ठा सुद्धा आहे ना अगदी व्यवस्थित राहते. त्यांचं डायजेशनचं पण प्रमाण चांगलं राहतं आणि मेन म्हणजे त्यांची भूक पण वाढती. आपल्या पिल्लांना झालं, कोंबड्यांना झालं तर हे पाणी आपल्याला द्यायचंय. हा ऊसाचा रस आहे ना नैसर्गिक साखरेचे गुणधर्म आहे ना भरपूर प्रमाणात त्याच्या असल्यामुळं त्याच्यामध्ये आहे ना तर कोंबड्या आपल्या आवडीने पितात. त्याच्यामुळे आहे ना आपल्याला एकदम थंड पाण्यामध्ये हा रस द्यायचा. त्यांना आठवड्यातून फक्त एकदाच द्यायचा आहे, सारखा सारखा द्यायचा नाही. य य य य य य य य आपली जवळजवळ 30-40 पिल्ले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला तर काळजी या उन्हाळ्याची तर घेतलीच पाहिजे. त्याच्यामुळे आहे ना तुम्ही पण आहे ना आपल्या कोंबड्यांची अशीच काळजी घेत चला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त आहे ना शेअर करा आणि अशीच आपल्या कोंबड्यांची काळजी घेत चला. सबस्क्राईब तर नक्की करा. धन्यवाद.